नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। गुळाणी तालुका खेड गावाच्या हद्दीत गुळाणी वाफगाव रोडवर पाझर तलावाजवळील ओढ्यावर रस्त्यावरून पाणी वाहत होते। यावेळी सागर लहानू घेर वय वर्ष 30 राहणार धामारी घेरवस्ती तालुका शिरूर तसेच त्याचा मित्र सोमनाथ मोरे राहणार वाफगाव हे ओढा पार करून मोटरसायकलवरून पलीकडे जात असताना सागर घेर याचा मोबाईल पाण्यामध्ये पडल्याने सदर मोबाईल पाहण्यासाठी सागर घेर हा ओढ्याच्या पुलावर गेला असता त्याचा तोल जाऊन त्या ओढ्यात तो पडल्याने वाहून गेला। सदरची घटना साक्षीदार संतोष ढेरंगे आणि सोमनाथ मोरे राहणार गुळाणी यांनी पाहिलेली होती। सदर ठिकाणी पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने ओढ्याच्या ठिकाणी शोध सुरू आहे। सदरबाबत तहसीलदार खेड तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक खेड तालुका यांना कळविण्यात आले। वाहून गेलेला इसम सागर घेर याच्या शोधासाठी आपदा पथकांना पाचारण करण्यात आलं। गुळाणी या ठिकाणी शोध कार्यात आपदा मित्र यांनी मोठ्या जिकिरीने संबंधिताचा मृतदेह शोधण्यात यश मिळवलं। चाकणमध्ये सोमवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी पुन्हा अतिक्रमणांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे। चाकणमधील माणिक चौकापासून मेदनकरवाडी तालुका खेड दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे काढण्यात आली। चाकण शिक्रापूर रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा 15 मीटरपर्यंतची अतिक्रमणे काढण्यात येत आहेत। प्रशासनाच्या कारवाईपूर्वी काहींनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली। प्रशासनाकडून सूचना देण्यात येत असून ज्यांच्याकडून आपापली अतिक्रमणे काढण्यात येणार नाहीत अशी उर्वरित अतिक्रमणे प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येत आहेत। माणिक चौक ते मेदनकरवाडी दरम्यान व्यावसायिक वापरासाठी रस्त्यापर्यंत उभारण्यात आलेली दुकाने, पत्र्याची शेड अशी अनेक अतिक्रमणे या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली। पुढील काही दिवस सातत्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यापासून 22.5 मीटरपर्यंत आणि तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्यावर रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटरच्या आत असलेली अतिक्रमणे सध्या काढण्यात येत आहेत। दिलेल्या हद्दीत पुढे 6 ते 7 मीटरवर असलेली अतिक्रमणे संबंधितांनी स्वतः काढून 6 ते 7 मीटर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत। मागील 4 दिवसांपासून मोठ्या कारवायांचे सत्र सुरू करण्यात आले आहे। सततचे प्राणघातक अपघात आणि ठिकठिकाणी होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर अवजड व मध्यम वाहनांना रविवारी दिनांक 4 ऑगस्ट पासून सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वर्दळीच्या वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त विशाल गायकवाड यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत। सायंकाळी अवजड वाहतूक बंद असल्याने सध्या सायंकाळच्या वेळी असे चित्र तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर पाहायला मिळत आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर अवजड वाहतुकीला सकाळी आणि सायंकाळी बंदी करण्यात आली आहे। मात्र या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने चाकण ते तळेगाव रस्त्यावर जागा मिळेल तिथे वाहने उभी करण्यात येत आहे। त्यामुळे मोठी कोंडी होत असल्याचे पुणे लाईव्हच्या काही दर्शकांनी कळवले असून याबाबतचे व्हिडिओ पाठवले आहेत। जो तुमच्या दुःखात मदतीला येतो तोच खरा मित्र। फ्रेंडशिप डे साजरा करताना विद्यार्थिनींनी हेच ब्रीदवाक्य लक्षात घेत चक्क विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात मैत्रीचा धागा बांधत फ्रेंडशिप डे साजरा केला। चाकण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी देखील या अनोख्या मैत्रीने भारावून गेल्या। चाकणमधील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चाकण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी यांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधले। खेड तालुक्यातील भोसे गावामध्ये सततच्या पावसामुळे बंधारा रोडची अतिशय बिकट अवस्था झाली आहे। त्यामुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना दररोज चिखलात पायी ये-जा करावी लागत आहे। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक भोसे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश कुटे यांनी केली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। बहुळ गावापासून रस्त्यावर अशा वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्याचा पुणे लाईव्हच्या दर्शकांनी कळवलं आहे।
टाकळकरवाडी तालुका खेड कुमारी प्रियांका भरत पवार हिची MPSC परीक्षेमार्फत जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी निवड झाली। स्पर्धा परीक्षेत मुलींमध्ये ती 13व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली। आपल्या यशात आई, वडील, भाऊ व सर्व गुरुजनांचे श्रेय असल्याचे प्रियांकाने सांगितले आहे। माझं नाव प्रियांका भरत पवार। माझी जलसंपदा विभागामध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून निवड झाली आहे। माझं प्राथमिक शिक्षण टाकळकरवाडी जिल्हा परिषद शाळेत झालं। त्यानंतरचं हायस्कूल ते 12वी सायन्स पर्यंतचं शिक्षण महात्मा गांधी विद्यालय। त्यानंतर इंजिनिअरिंग मी DY पाटील कॉलेज पिंपरी म्हणून केलं। त्यानंतर मी या स्पर्धा परीक्षाकडे वळाली। यामागे मोटिव्ह असं हेच होतं की घरच्यांचं एक काहीतरी स्वप्न आहे ते पूर्ण करायचं। पप्पा मला एकदा खूप लहान म्हणजे 8वी-9वीत असताना म्हटले होते की जिल्हाधिकारी झाली पाहिजे, पण अगदी तेच नाही पण एक सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि आज ते झालंय। या सगळ्याचं श्रेय मी माझे अगदी लहानपणापासून पहिलीपासूनचे सगळे ते आत्तापर्यंतचे सगळे शिक्षक, मार्गदर्शक, माझे आई वडील, माझा भाऊ आणि माझे जे पण काही अप्रत्यक्षपणे ज्यांनी सपोर्ट केला माझ्या या अभ्यासाच्या काळामध्ये, त्यांना सगळ्यांना खूप सारे आभार या सगळ्यांसाठीच केलंय आणि हे सगळं त्यांना समर्पित। शेवटी सगळं काही यश सगळं काही देवाला समर्पित। श्रावण महिन्यातील आज 5 ऑगस्ट हा पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने शिवभक्तांनी खेड तालुक्यात सर्व महादेव मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। खेड तालुक्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहावयास मिळाली। श्रावण महिन्यातील सोमवार निमित्ताने देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे डाकिन्या भीमाशंकर येथे रात्री 12 नंतर विधिवत पूजा करून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। दाट धुके पावसातही भाविकांचा उत्साह वाढला होता। श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त, पार्किंग व्यवस्था, दर्शन बारी, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। मात्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे। यंदाच्या श्रावणातील दुर्मिळ योग समोर आलाय। 1953 सालानंतर आज 5 ऑगस्ट 2024 हा श्रावण शुभारंभ होण्याचा योग 71 वर्षानंतर आलाय। श्रावणाची सुरुवात आणि श्रावण महिन्याचा शेवट सोमवारी होणार आहे। 2006 सालानंतर 18 वर्षानंतर श्रावणात 5 सोमवार आले आहेत, तर गेल्या वर्षीच्या श्रावणात अधिक मासामुळे 2 महिन्यात 8 श्रावणी सोमवार आले होते। खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावरील दोंदे गावातील भीमा नदी काठावरील पौराणिक स्वयंभू शिवलिंग असणाऱ्या दक्षिणेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार यात्रा उत्सव सुरू झालाय। या मंदिरात तांदळाच्या पिंडीचे दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत आहेत। दोंदे गावात भीमा नदी दक्षिण वाहिनी होऊन प्रवाहित होत असणाऱ्या तीरावर प्राचीन असलेल्या श्री दक्षिणेश्वर मंदिरात सुमारे 300 वर्षापासून श्रावणात सोमवारी कोरड्या तांदूळाच्या पिंडी बनवण्याचा परंपरा आजही जपलेली दिसून येते। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। ठिकठिकाणी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले। याबाबत येथील पुजाऱ्यांनी काय सांगितले पाहूयात। ओम नमः शिवाय। मी चक्रेश्वरचा विरोध गणेश नागेश। आज श्रावण महिन्यातील महाराष्ट्राचा पहिला श्रावणी सोमवार, त्याबद्दल इथे प्रचंड गर्दी आहे। तर चाकण परिसरामध्ये अनेक आपल्या भारताचे औद्योगिक परिश्रम असल्यामुळे अनेक भक्तगण राज्यातील सगळी मंडळी आज देशाचा लाभ घेतला आहे। त्यामुळे नेमका आज पावसाने थोडी उघड दिल्यामुळे त्यामुळे लोकांना प्रचंड उत्साहामध्ये गर्दी आली आहे। आज शिवमूठ आहे, तांदळाची शिवमूठ आहे, तांदळाचा मूठ व्हायबद्दल भाविकांनी प्रचंड गर्दी आली आहे। भरपूर लोकांनी दर्शनाचा आनंद घेतला आहे। चाकण चक्रेश्वर मंदिर खूप पुरातन मंदिर आहे। या मंदिराचं महत्त्व असं की रामायण काळापासून या मंदिराचा उल्लेख आहे। रामायण काळामध्ये इथे दशरथ राजांनी चांडक ऋषीच्या आश्रमासाठी भेट म्हणून किंवा त्याच्या रक्षणाकरता स्वतः इथे आगमन केले होते आणि असुराशी युद्ध केलं होतं, त्यांना हरवलं होतं। त्याचप्रमाणे महाभारतामध्ये जेव्हा पांडव अज्ञातवासामध्ये होते त्यावेळी पांडव ह्या आपल्या चाकणमध्ये, त्यावेळी त्याचं नाव होतं एकचक्री नगर। इथं आपलं ब्राह्मण आळी होती, ब्राह्मणवाडा होता। त्या आळीमध्ये
हे पांडव गुप्त रूपाने इथे राहिले होते, असा आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं आहे. ती कथा परंपरा कथा सांगत आली आहे. त्यामुळे आणि आमच्या पूर्वजांवर विश्वास आहे ही गोष्ट आहे. त्याचप्रमाणे चाकण इथे जेव्हा आता 2027 पुढच्या श्रावणमध्ये पण मोठा कुंभमेळा होत असतो. या नाशिकमध्ये कुंभमेळा होत असतो तेव्हा इथे पण साधूचे आखाडे इथे आगमन असतं. त्यामुळे तिथे एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक हे मोठं केंद्र आहे आणि इथे शंकराचं महादेवाचं जागृत स्थान आहे. त्यामुळे ते भाविकांना त्याचा मोठा आनंद घेत आहेत, त्याचा लाभ घेत आहे आणि भाविकांना त्याची प्रसिद्धी येत आहे. कुरुड येथील महादेव मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा, अभिषेक, महापूजा करण्यात आली. मंदिर गाभाऱ्यात बेलाच्या पानांचा अभिषेक, झाडाच्या फांद्या सजावट शिव तांडव ग्रुप कुरुड यांनी केली होती. निगोजे तालुका खेड येथील परिसरात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून 12 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. निगोजे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामनिधी व 15 वित्त आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी VL गाडीलकर यांनी दिली. या प्रशिक्षणाचा शुभारंभ सरपंच सुनीता कैलास येळवंडे यांच्या हस्ते करण्यात आला. सहभागी झालेल्या 333 महिलांना प्रशिक्षणाचे साहित्य वाटप करण्यात आले. म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी तुमच्या कंपनीकडून जर काय झालं, आज कंपन्यांची नावं जगभरात आहे, तर आमच्या निकोजात आज आम्ही कुठेही गेलो तर पहिल्यांदा ओळख सांगतो. तुम्ही कुठले, तर जिकडं महिंद्रा आहे, जिकडं VW आहे, जिकडं मर्चडन्स बेंच आहे, ही आपली ओळख निर्माण झालेली आहे. या ओळखीतून जर आपल्या महिला सक्षम झाल्या, आज महिला म्हणजे कुठल्याही क्षेत्रात मागं नाहीये, तर महिला जर सक्षम झाल्या तर म्हणजे कंपनीचं पण नाव पुढे येणारच आहे. काळूस येथील संगमवाडी भागात जलजीवनसाठी रस्त्यातून खोदकाम करण्यात आले. ठेकेदाराने मुरुम टाकून देतो असे आश्वासन दिले होते, मात्र मुरुम न टाकल्याने रस्त्याची अशी स्थिती झाली आहे. चाकण चक्रेश्वर मंदिराकडे येणाऱ्या पायरी मार्गावरील पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्याने येणे जिकिरीचे झाले आहे. चाकण पालिका प्रशासनाने तातडीने पुलाचे काम मार्गी लागण्याची मागणी होत आहे. सुमन विलास सावंत, पाय पडायला काय दगड जरा दगडाचं अवघड झालं, दुसरं काही नाही. हे इथं माळालीला राहते बाळा मी गंगापूरची घोडेगावच्या. आता श्रावण मास चालू झालेला आहे, तरी पायरी मार्गाचा जो पूल आहे त्या पुलाचं काम जवळजवळ बरेच दिवस चालू आहे आणि ह्याच्यामुळं भाविकांना येण्या जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. तरी सदर ठेकेदारांनी काम श्रावण महिन्याच्या आधी करून देतो अशी बोली केली होती, लेखी दिलं, पण अजून अद्याप कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. तरी लवकर नगरपालिकेला माझी विनंती आहे की लवकरात लवकर पाठपुरावा करून हे काम त्याच्याकडून लवकर करून घ्यावे, जेणेकरून भाविक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सोय व्यवस्थितपणे त्यांना येता जाता येईल. चाकण MIDC मधील लॉरियल इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनी व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चाकण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात जवळपास 340 जणांनी रक्तदान केल्याचे कामगार संघटनेचे प्रतिनिधी अविनाश वाडेकर यांनी सांगितले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.